नमस्कार, मी गायत्री रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासोबत एक नवीन प्रकारची भाजी शेअर करणार आहे। तर यासाठी मी हे चणा डाळ भिजू घातलेला आहे। तर हे 1 वाटी चणा डाळ आहे, हे 5 ते 6 तास भिजू घातलं आणि यासोबत हा कद्दू घेतला आहे। कद्दू म्हटल्यानंतर बरेच लोकांना हा खावासा वाटत नाही, पण या प्रकारची जर तुम्ही भाजी बनवून बघाल तर तुम्हाला ही आवडीने तर खातालच, पण परतही बनवाल। या पद्धतीची ही भाजी आहे। तर ही भाजी बनवताना मी हा छोटासा कद्दू घेतलेला आहे आणि हा कद्दू मी साल काढून घेतलेला आहे। याच्या साइड कट केल्या आणि आता याला आपण खिसून घेऊया। खिसून घेताना बारीकच्या खिसणीने खिसून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मी हा सगळा कद्दू खिसून घेतलेला आहे। आता हे जे चणा डाळ आहे यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। ही छान भिजलेली चणा डाळ पाहिजे, तर त्यामुळे हिला 5 तास तरी निदान भिजवून ठेवा। यानंतर हा चणा डाळ आपण एका पॉटमध्ये घालूयात आणि याला बारीक करून घेऊयात। एकदम मजेदार अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे, खायला चविष्ट लागेल आणि ही जे कद्दू आपण खात नाही तो पण आपण खातो। तर या पद्धतीने आणि ही चणा डाळ जी आहे ती ओबडधोबड अशी बारीक करून घ्यायची आहे, खूप बारीक करायची नाही आहे। या पद्धतीचे बारीक झाली पाहिजे। पाणी बिलकुल घालायचं नाही आहे यामध्ये चणा डाळ आपण वाटून घेत असताना। आणि हे कद्दू आहे त्याचंही मी पाणी काढून पूर्ण घेत आहे। पाणी अशा प्रकारे काढायचे, दोन्ही हातांनी दाबून दाबून याला पिळून छान पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे, म्हणजे पूर्ण ड्राय झालं पाहिजे, लक्षात ठेवा। तर या पद्धतीचे पाणी पूर्ण काढून घेतल्याच्या नंतरच आपण याचा वापर करायचा आहे। पाणी साईडला ठेवून घेऊयात, ते आपण भाजीमध्ये वापरू शकतो। यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर मीठ अर्धा चमचा घातलेला आहे आणि यामध्येच मी काही मसाले वापरणार आहे चवीप्रमाणे। हळद घालायचं आहे अर्धा चमचा, यामध्ये लाल तिखट थोडीशी घालायची आहे आणि याचमध्ये धना पावडर घातला आहे आणि यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीरची बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे, वाटलेली ती घातलेली आहे, चव छान लागेल यासाठी। आता आपण याला ना एकत्र करून घेऊयात आणि यातला ना आपण एकत्र करून याच्या आपण बारीक बारीक असे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेऊयात। तर कोफ्ते बनवताना तुम्हाला हव्या त्या आकाराचे बनवू शकता। तर या पद्धतीचे मी बनवलेले आहेत आणि हे चपटे बनवायचे आहेत या पद्धतीचे आणि हे साईडला ठेवून घेऊयात। तर यामध्ये डाळ यासाठी थोडी बारीक करायची नाही आहे, कारण आपण याला फ्राय करून घेणार आहोत। चव खूप छान लागते या चणा डाळीची। या पद्धतीचेच मी सगळे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत। तर कद्दू आणि कोफ्ता हा तर सगळ्यांनाच बनवता येतो, पण या पद्धतीचा जर तुम्ही बनवून बघितला याची मजा खूप वेगळी आहे, टेस्ट छान लागेल। या पद्धतीचा मी बनवून घेतलेला आहे आणि यानंतर यासाठी मसाल्याचा वापर करत आहे, कांदा खोबरं लसूण खसखस आणि कोथिंबीर। तर कोथिंबीर पण आपण या मसाल्यामध्येच वापरणार आहोत। यासाठी मी एक कढई घेतली आहे गरम करून आणि या कढईमध्ये मी कांदा घालत आहे। तर यामध्ये थोडंसं पहिले तेल घातलेलं आहे आणि हे कांदा आणि हे खोबरं आपण याला कलर बदलेपर्यंत छान फ्राय करून घेऊयात। तर फ्राय करताना कढई किंवा तव्याचा वापर करा आणि छान खरपूस रंगापर्यंत आपण मीडियम गॅसवर याला भाजून घेऊयात। जितकी छान ग्रेव्ही होईल तितकी भाजीची टेस्ट वाढेल। तर या पद्धतीने मी इथे 2 मोठे कांदे घेतले आहे आणि खोबरं घेतलं आहे 1 वाटी। तर याच पद्धतीचा तुम्ही पण वापर करू शकता आणि याला छानपैकी फ्राय करून घेऊ शकता। याचमध्ये मी लसूण पाकळ्या घातल्या आहेत। तर लसूण पाकळ्या ह्या कच्च्या लागणार नाहीत यामध्ये घातल्या तर, आणि यासोबत फ्राय होतात, त्यामुळे मी लसूण पाकळ्या यामध्येच घातलेल्या आहेत। तर या पद्धतीने मी आता याला छान भाजून घेणार आहे याचा कलर बदलेपर्यंत। आता याचा कलर बदललेला आहे आणि आपण याला आता थोडंसं आणखी भाजून घेऊयात आणि भाजून घेतल्याच्या नंतर याला साईडला काढून घेऊयात।
याची आपल्याला एकदम बारीकशी अशी पेस्ट बनवून घ्यायची असते, यासाठीच याला आपण भाजून घेणार आहोत। यामध्ये आता मी खसखस घातला आहे। खसखस नंतर घालायची आहे कारण खसखस लगेच भाजला जाते। तर यामुळे जेव्हा कांदा आणि खोबरं भाजून झालं आहे तेव्हा आपण याला खसखसचा वापर करूया। खसखस यामध्ये घालून काढून घेतला। आता ही कोथिंबीर आहे, ही पण यामध्येच फ्राय करून घ्यायची। जे पण तेल आहे ते कढईचं याला लागून जाते आणि ही कोथिंबीर छान फ्राय पण होते, दोन्ही पण काम होतात। याची ग्रेव्ही पण यामध्ये छान लागते। तर काड्यासकट मी ही कोथिंबीर घेतलेली आहे, तुम्ही पण काढून घेऊ शकता। आता याला थंड करायचं आणि याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आपल्याला। पाहू शकता। तर ग्रेव्ही बनवताना मी छोटा पॉटचा वापर करत आहे। यामध्ये मी अद्रकही घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला ना बारीक असं वाटून घ्यायचं आहे। जितकं बारीक वाटताल तितकी ग्रेव्ही छान लागेल। झणझणीत अशी मस्त तरीची भाजी बनवायची आहे, तोंडाला चव येईल अशी। तर या पद्धतीने आता यामध्ये हे जे कोफ्ते बनवून घेतले आहे ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि याला फ्राय करायचं आहे। तर फ्राय करताना खूप जास्त करायचं नाही आहे, दोन्ही साईड थोड्याशा भाजल्या गेल्या पाहिजे, तळल्या गेल्या पाहिजे। हे लगेच तळल्या जातात। अशा पद्धतीने आपण याला थोडंसं शॅलो फ्राय करणार आहोत या पद्धतीने। तर मी या 4 कोफ्ते घालून मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहेत। या पद्धतीचंच फ्राय करायचं आहे दोन्ही साईडने। एकदा फ्राय झाली की दुसरी साईड उलटून घ्यायची आहे। या पद्धतीचं फ्राय करून झाले आहे। आता हे आपण काढून घेऊयात आणि याचमध्ये आता ही पेस्ट जी आहे बारीक करून घेतलेली आहे मी या पद्धतीची, एकदम सॉफ्ट अशी कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये, त्यामुळे कलर थोडा हिरवा येतो। आता यामध्ये आपण वापर करूया म्हणजे याचा कलर छान चेंज होऊन जातो। तर आपण या तेलामध्येच ही ग्रेव्ही घातलेली आहे। तर ही ग्रेव्ही घालायची आणि हिला मीडियम गॅसवर 5 मिनिटं छान फ्राय करायचं आहे, एकदम ग्रेव्ही शिजेपर्यंत। ग्रेव्ही लगेच शिजल्या जाते कारण आपण पहिलेच ह्याचा मसाला भाजून घेतलेला आहे। या पद्धतीने भाजून घेतला। पाहू शकता तुम्ही की ग्रेव्ही छानपैकी शिजते, एकदम तरीची अशी छान मसालेदार भाजी बनवून तयार होते। आता यामध्ये आपण काही मसाल्याचा वापर करणार आहोत। तर हे मसाले वापरताना मी घरचे पण मसाले यामध्ये वापरलेले आहेत। ग्रेव्ही छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीची ग्रेव्ही शिजून व्हायला पाहिजे। तर तेलामध्ये छानपैकी तेल सुटायला पाहिजे साईडला। यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट, घरचा काळा मसाला आणि गरम मसाला याचा वापर केलेला आहे। हे सगळं घालून घ्यायचे आहेत मसाले आपण आणि हे तेलामध्ये छान आणखीन तळून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये तळल्या गेल्यानंतर याची चव छान लागते। तर याच पद्धतीचं मी तळून घेणार आहे। या पद्धतीचं मस्तपैकी मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता की या पद्धतीने मसाला जेव्हा आपण फ्राय करतो त्यावेळेस तेल किती छान सुटते, कलर किती छान येतो आणि यामध्येच या ग्रेव्हीची टेस्ट असते। आता आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत। तर मसाला पूर्णपणे तळून झाल्याच्या नंतर मी यामध्ये ही 2 टोमॅटोची प्युरी घालणार आहे। टोमॅटोची प्युरी मी कच्चेच टमाटे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये आणि हे घालणार आहे। टोमॅटो लगेच शिजला जातो त्यामुळे त्याला वेळ लागत नाही। आता याला आपण परत 5 मिनिटं छानपैकी मसाल्यासोबत आणि टोमॅटोच्या प्युरीसोबत तळून घेणार आहोत। या पद्धतीचा तुम्ही पाहू शकता खूप छान ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे। तुम्ही अशी ग्रेव्ही कुठल्याही भाजींसाठी यूज करू शकता।
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. यामध्ये चवीप्रमाणे मी वरतून मीठ घातलेलं आहे 1 चमचा. आणि आता ही ग्रेव्ही छानपैकी फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणी घालताना मी इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. कोमट पाण्याचा वापर करूनच आपण ही ग्रेव्ही पाणी घालणार आहोत. तर पाणी मी आवश्यकतेनुसार घातलं आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे. या पद्धतीची उकळी बारीक गॅसवर काढून घ्यायची आणि यानंतर आपण हे कोफ्ते सोडून घेणार आहोत. तर उकळी आल्याशिवाय हे कोफ्ते सोडू नका, म्हणजे हे छान शिजल्या जातील यामध्ये. या पद्धतीचं. आणि आता हे कोफ्ते आपण यामध्ये सोडून घेऊयात. रेसिपी खूप टेस्टी आहे, खूप सोपी आहे, एकदम सरळ साध्या सामानात घरच्याच बनवून तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही बनवून पहा. तर तुम्ही कोफ्त्याची रेसिपी ही बनवून पहा, नक्की आवडेलच अशी आहे. या पद्धतीने याला आता झाकून ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर ही सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे कोफ्त्याची भाजी.